Dear friends, myself is, myself is Mr. Anil Udasi, Head of Department Mechanical Engineering, Government Polytechnic Amravati. Today we are going to start unit number 4. Name of the unit number 4 is Production Planning and Control. So let us we start from introduction. सगळ्यात पहिले आपण प्रोडक्शनची डेफिनेशन पाहूया. हे सगळं झालेलं आहे आपलं पहिले. तर प्रोडक्शन इज अ व्हॅल्यू ॲडिशन प्रोसेस. इट इज द सेंट्रल ॲक्टिव्हिटी इन अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म. कोणतेही मॅन्युफॅक्चरिंग करताना प्रॉडक्टचं सेंट्रल ॲक्टिव्हिटी काय असते? प्रोडक्शन. आणि सगळ्या ऑल अदर ॲक्टिव्हिटीज रिव्हॉल्व अराउंड प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी. सगळ्या ॲक्टिव्हिटीज कुठे फिरत राहतात? प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीच्या सराउंडिंग. ठीक आहे, म्हणजे मेन फोकस कशावर असतो? प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीवरती. आणि प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. इनपुट इज कन्व्हर्टेड इन टू आउटपुट. डिफरंट ऑपरेशन्स आर कॅरीड आउट ऑन रॉ मटेरियल. इनपुट इज प्रोव्हाइडेड in what do you mean by input? Different resources, main material, machinery and money. So with the help of different input, conversion process is carried out and finished product, that means output, we get output, that means finished product, and it is sent to market. It is the useful product. Next we will see definition of productivity. तर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? लेस इनपुटमध्ये मॅक्झिमम आउटपुट द्यायचं. यू नो इट, तुम्हाला या डेफिनेशन्स माहिती आहे. लेस इनपुटमध्ये मॅक्झिमम आउटपुट मिळवून द्यायचं. इट इज द डेफिनेशन ऑफ प्रोडक्टिव्हिटी. आता पुढे जाऊया आपण. डेफिनेशन्स पाहिले आपण प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीचे. Production planning and control essentially consist of setting goals for production. Number 2, preparation of production plan before actual production starts. And what is the third step? And exercising control activities to ensure that planned production is realized in terms of quality, quantity, cost, delivery dates. So what do you mean by production planning and control? पहिले सगळ्यात पहिले गोल सेट करायचा. उत्पादन करायसाठी, प्रोडक्शन करायसाठी सेटिंग गोल, दिस इज द फर्स्ट स्टेप. गोल सेट केल्यानंतर प्रोडक्शन प्लॅन तयार करायचा. व्हॉट डू यू मीन बाय प्लॅनिंग? प्लॅनिंग मीन्स थिंकिंग बिफोर डुईंग. प्लॅनिंगची डेफिनेशन असती आहे थिंकिंग बिफोर डुईंग. कोणतेही काम करताना त्याचं नियोजन करायचं पहिले. तर ॲक्च्युअल प्रोडक्शन, उत्पादन जे ॲक्च्युअल सुरुवात होतं त्याच्या पहिले प्रोडक्शन प्लॅन तयार करण्यात येतो. गोल सेट करण्यात येतात आणि प्रोडक्शन प्लॅन तयार करण्यात येतो. एकदा प्रोडक्शन प्लॅन तयार झाला तर त्याच्यानंतर प्लॅनिंग प्रमाणे ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटीज होत आहे की नाही? प्लॅनिंग तर केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, तर त्याप्रमाणेच ऍक्टिव्हिटीज होत आहे की नाही ऍज पर द प्लॅन, की डेव्हिएशन होत आहे का, त्याच्यात काही फरक पडतोय का? क्वालिटी, क्वांटिटी, कॉस्ट, डिलिव्हरी डेट्स मिळत आहे की नाही आपल्याला? क्वालिटी ऍज पर सेट स्टँडर्ड्स, क्वांटिटी ऍज पर शेड्यूल. ठीक आहे, मिनिमायझिंग द वेस्टेजेस अँड मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट. या 4 गोष्टी आहे. क्वालिटी स्टँडर्ड्स प्रमाणे मिळाले पाहिजे, स्टँडर्ड सेट केलेले असतात. क्वांटिटी 8 तासामध्ये किती उत्पादन व्हायला पाहिजे, 8 तासाची शिफ्ट असते कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, त्याप्रमाणे उत्पादन मिळत आहे की नाही. कॉस्ट कमी खर्चामध्ये होत आहे की नाही, आपण जो खर्च प्रॉडक्ट किती खर्चामध्ये व्हायला पाहिजे तयार, ते आपण ठरवलेलं असतं, प्लॅनिंग केलेलं असतं की त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतोय. आणि डिलिव्हरी डेटकडे सतत लक्ष ठेवावं लागेल आपल्याला. वी हॅव टू मेंटेन द डिलिव्हरी डेट. तर गोल सेट करायचा पहिली पायरी. सेकंड स्टेप इज प्लॅनिंग करायचं, प्रोडक्शन प्लॅनिंग. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वरती कंट्रोल करायचा. ऍज पर प्लॅनिंग घडत आहे की नाही, की डेव्हिएशन काही फरक पडतो का? प्लॅन तर वेगळा आहे आपला, पण त्याप्रमाणे ते तंतोतंत होत नाहीये. क्वालिटी नाही मिळत आहे, क्वांटिटी नाही मिळत आहे, कॉस्ट जास्त खर्च होतोय, डिलिव्हरी डेट मेंटेन होत नाहीये. तर असं घडायला नको. प्लॅनिंगच्या तंतोतंत त्याप्रमाणे चालायला पाहिजे. नेक्स्ट, नीड फॉर प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. गरज काय आहे प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलची? प्रोडक्शन प्लॅनिंग इज रिक्वायर्ड फॉर शेड्यूलिंग, डिस्पॅच, इन्स्पेक्शन, क्वालिटी मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, सप्लाय मॅनेजमेंट अँड इक्विपमेंट मॅनेजमेंट. प्रोडक्शन कंट्रोल ensures that production team can achieve required production target, optimum utilization of resources, quality management and cost savings. चला पुढे जाऊया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. तर याच्यात सगळे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल. ते हे 6 ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. नेक्स्ट,
फंक्शन अँड फेजेस ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल सिस्टम हॅज मेनी फंक्शन्स टू परफॉर्म. बरेच फंक्शन्स असतात, परंतु हे सगळे फंक्शन्स कसे 3 याचे डिवाइड केले जातात. प्लॅनिंग नंबर 1, नंबर 2 ॲक्शन कृती, आणि नंबर 3 नियंत्रण, दॅट मीन्स कंट्रोल. पहिले प्लॅनिंग करण्यात येतात. तुम्हाला आता सांगितली डेफिनेशन प्लॅनिंगची. प्लॅनिंग मीन्स थोडक्यात काय, थिंकिंग बिफोर डुईंग. कोणतेही काम प्रत्यक्षात आणण्यात पहिले नियोजन करण्यात येतं. इट इज कॉल्ड एज प्लॅनिंग. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात येतं, त्याला म्हणतात ऍक्शन. आणि कृती चालू असताना ते प्रत्यक्ष प्लॅनिंग प्रमाणे कृती होत आहे की नाही, की डेव्हिएशन फरक पडतोय. डेव्हिएशन फरक पडत असेल तर ते नियंत्रणात ठेवावं लागेल, आपल्याला कंट्रोल ठेवावं लागेल. तर हे 3 ऍक्टिव्हिटीज, 3 फंक्शन्स मध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल डिवाइड होतं. प्लॅनिंग, ऍक्शन अँड कंट्रोल. आणि या तिन्ही फंक्शन्स काय आहे, हे डिपेंडेंट आहे एकमेकांवरती. व्हेरी क्लोज रिलेशनशिप तिघांमध्ये. नेक्स्ट ही फिगर दिलेली आहे. प्लॅनिंग फेज मध्ये प्रायर प्लॅनिंग येतं आणि ऍक्टिव्ह प्लॅनिंग येतं. प्रायर प्लॅनिंग मध्ये मग फोरकास्टिंग, ऑर्डर रायटिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग. मग ऍक्टिव्ह प्लॅनिंग मध्ये प्रोसेस प्लॅनिंग अँड राउटिंग, मटेरियल कंट्रोल, टूल कंट्रोल, लोडिंग, शेड्युलिंग. ऍक्शन फेज मध्ये नंबर 2 ऍक्शन फेज, ज्याच्यात येईल डिस्पॅचिंग. आणि शेवटचा आहे नंबर 3 कंट्रोल फेज. प्रोग्रेस रिपोर्टिंग मध्ये डाटा प्रोसेसिंग येईल, आणि करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये एक्सपेडिटिंग अँड रिप्लॅनिंग येईल. ते हे पाहूया आपण. ते हे 3 फेजेस झाले. पहिला फेज झाला प्लॅनिंग फेज, नंबर 2 ऍक्शन फेज, नंबर 3 कंट्रोल फेज. प्लॅनिंग फेज पहिले पाहूया आपण. प्लॅनिंग फेज फोरकास्टिंग आहे. पहिलं फोरकास्टिंग. तर हे डेफिनेशन्स दिलेले आहे. नंबर ए फोरकास्टिंग आहे, नंबर बी ऑर्डर रायटिंग आहे, नंबर 3 प्रोडक्ट डिझाइन आहे, नंबर डी प्रोसेस प्लॅनिंग अँड राउटिंग, नंबर ई मटेरियल कंट्रोल, नंबर एफ टूल कंट्रोल, आणि नंबर जी लोडिंग. तर हे सगळे डेफिनेशन्स काय काय त्याच्यामध्ये काय काय हे लिहून दिलेले आहे. फोरकास्टिंग म्हणजे भविष्याचा वेध घेणं. तंतोतंत तसं घडेल असं नाहीये. आपण आकाशवाणीवर येतं की उद्या पाऊस पडेल, परंतु पाऊस पडत नाही. आकाश कसं असं निरभ्र असतं, ढग येत नाही, काही येत नाही, आणि पाऊस पडत नाही. परंतु एक अंदाज व्यक्त घेता येईल ना आपल्याला. 100% ते सत्य उतरणार नाही, पण काही प्रमाणात उतरेल ना ते सत्यामध्ये. ज्या दिवशी म्हणतो आपण आकाश निरभ्र राहील, पाऊस पडणार नाही, त्या दिवशी पाऊस पडतो. ते इट इज अ फोरकास्टिंग. पण हे करावं लागतं आपल्याला, भविष्याचा वेध घ्यावा लागतो. ऑर्डर रायटिंग मध्ये अथॉरिटी दिली जाते. कोणता जॉब कोणी करायचा त्याला अधिकार देण्यात येतात. प्रॉडक्ट डिझाईन मध्ये स्पेसिफिकेशन्स ऑफ न्यू प्रोडक्ट, बिल ऑफ मटेरियल्स, ड्रॉइंग्स वगैरे प्रिपेअर केल्या जातात. प्रोसेस प्लॅनिंग आणि राउटिंग मध्ये मोस्ट इकॉनॉमिकल प्रोसेस ऑफ डुईंग ए वर्क अँड देन डिसाइडिंग व्हॉट, हाऊ अँड वेअर द वर्क विल बी डन, हे सगळं ठरवण्यात येतं. मटेरियल कंट्रोल मध्ये रिक्वायरमेंट्स, कोणतं मटेरियल, त्यांची स्पेसिफिकेशन्स काय राहतील, काय घ्यायचं, आणि मग त्यांचं कंट्रोल ठेवायचं. टूल कंट्रोल मध्ये रिक्वायरमेंट अँड कंट्रोल ऑफ टूल्स यूज. लोडिंग मध्ये कोणत्या लोकांनी, वर्कर्सनी कोणतं काम करायचं, कोणत्या मशिनरीवरती काम करायचं, हे सगळं पहिलेच ठरविण्यात येतं. पुढे जाऊया. शेड्युलिंग. आता शेड्युलिंग मध्ये सगळी इन्फॉर्मेशन देण्यात येते. शेड्युलिंग मध्ये काय, सगळी इन्फॉर्मेशन देण्यात येते. आता शेड्युलिंग मध्ये इन्फॉर्मेशन काय काय देण्यात येते, तर व्हेरियस ऑपरेशन्स त्या कोणकोणते परफॉर्म करण्यात येतील. देर आर डिफरंट ऑपरेशन्स वी हॅव टू परफॉर्म ऑन रॉ मटेरियल. तर हे डिफरंट ऑपरेशन्स काय काय परफॉर्म करण्यात येतील, ते ऑपरेशन्स केव्हा केव्हा करण्यात येतील, वेन द ऑपरेशन्स आर टू बी परफॉर्म. डिफरंट ऑपरेशन्स कोणकोणते करण्यात येतील, केव्हा करण्यात येतील, विच मशीन्स आर युज्ड, त्या ऑपरेशनसाठी कोणकोणत्या मशीन्स यूज करण्यात येतील, स्टार्टिंग अँड कम्प्लिशन ऑफ जॉब, केव्हा ते जॉब केव्हा सुरू करण्यात येईल आणि किती वेळात संपेल तो. क्लिअरली ही इन्फॉर्मेशन देण्यात येते एकदम स्पष्टपणे शेड्युलिंग मध्ये.
हे सगळे इन्फॉर्मेशन देण्यात येते याच्यामध्ये. नेक्स्ट ऍक्शन फेज. आता शेड्युलिंग मध्ये ठरलेले आहे कोणकोणते ऑपरेशन्स करायचे, ठीक आहे, कोणत्या मशीनवर करायचे, ते ऑपरेशन केव्हा सुरुवात करायचं, केव्हा ते ऑपरेशन संपवेल, म्हणजे स्टार्टिंग आणि कम्प्लिशन ऑफ द ऑपरेशन हे सुद्धा शेड्युलिंग मध्ये सगळं देण्यात येते माहिती. कोणतं ऑपरेशन करायचं, ते ऑपरेशन केव्हा सुरू करायचं, केव्हा संपवायचं ते ऑपरेशन, आणि कोणत्या मशीनवर ते ऑपरेशन करायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन शेड्युलिंग मध्ये देण्यात येते. त्याच्यानंतर ऍक्शन फेज सुरू होईल. आता माहिती तर मी आली सगळी, कोणत्या मशीनवर ऑपरेशन करायचंय, तेव्हा कोणतं ऑपरेशन करायचंय, कोणत्या मशीनवर करायचंय, स्टार्टिंग टाइम, एंड टाइम त्या ऑपरेशनचा, ठीक आहे, ही सगळी माहिती मिळाली. आता ऍक्शन फेज मध्ये कृती सुरू होईल. ऍक्शन म्हणजे कृती. आता डिस्पॅचिंग. डिस्पॅचिंग मध्ये काय होतं, ऑथराइज करण्यात येतं, मटेरियल्स वगैरे देण्यात येतात, टूल्स देण्यात येतात, इन्स्ट्रक्शन शीट्स देण्यात येतात ऑपरेटरला डिस्पॅचिंग मध्ये. आता प्रत्यक्ष कृती सुरू होते. डिस्पॅचिंग म्हणजे काय, प्रत्यक्ष कृती सुरू होण्यात येते आणि ऑथराइज करण्यात येतं डिफरंट पर्सन्सना. त्यांना सांगण्यात येतं की आता उत्पादनाला सुरुवात करा, द स्टार्ट ऑफ ऑपरेशन, आणि रिलीज करण्यात येतात मटेरियल्स, कॉम्पोनंट्स त्यांना देण्यात येतात, वर्कर्स लोकांना टूल्स देण्यात येतात, आणि इन्स्ट्रक्शन शीट सुद्धा देण्यात येतात. आता प्रत्यक्ष कृती सुरू झालेली. आणि तिसरा फेज आहे आता त्याच्यानंतर कंट्रोल फेज. कंट्रोल फेज मध्ये प्रोग्रेस रिपोर्टिंग आहे, दॅट वी ऑल्सो कॉल्ड इट डाटा कलेक्शन. तर हा जे आहे, याला जे नंबर दिलाय प्रोग्रेस रिपोर्टिंगला, याच्यात काय करण्यात येतं प्रोग्रेस रिपोर्टिंग मध्ये, इट इज ऑल्सो कॉल्ड एज डाटा कलेक्शन. नंबर 1, डाटा रिगार्डिंग द जॉब प्रोग्रेस इज कलेक्टेड. आता जॉबचा प्रोग्रेस काय आहे, ऍक्शन फेज तर सुरू झालेला आहे, कृती तर सुरू झालेली आहे, उत्पादनाला सुरुवात वर्कर्स लोकांनी केलेली आहे. तर हे कंट्रोल प्रोग्रेस रिपोर्टिंग मध्ये काय करण्यात येतं, थोड्या थोड्या वेळाने डाटा कलेक्ट करण्यात येतो, थोड्या थोड्या वेळाने. इट इज अ रेग्युलर प्रोसेस, नियमित प्रोसेस आहे. थोड्या थोड्या वेळाने डाटा कलेक्ट करण्यात येतो, प्रोग्रेस चेक करण्यात येतो. वर्कर्स लोकांनी ऍक्शन सुरू केलेली आहे, कृती सुरू केलेली आहे, उत्पादन सुरू झालेलं आहे, तर थोड्या थोड्या वेळाने प्रोग्रेस त्या जॉबचा पाहत राहायचा, डाटा कलेक्ट करत राहायचा, जॉब प्रोग्रेस काय ते चेक करत राहायचं. इट इज इंटरप्रिटेड बाय कंपॅरिझन विथ द प्रीसेट लेवल ऑफ परफॉर्मन्स. आता प्लॅनिंग प्रमाणे ऍक्च्युअल परफॉर्मन्स मिळतोय की नाही आपल्याला. प्लॅनिंग तर आपण केलेलं होतं नियोजन, की क्वालिटी अशी मिळायला पाहिजे, क्वांटिटी एवढी मिळायला पाहिजे, वेस्टेजेस कमीत कमी व्हायला पाहिजे, डिलिव्हरी डेट या तारखेपर्यंत उत्पादन व्हायला पाहिजे. 4 गोष्टी महत्वाच्या आल्या की नाही लक्षात, क्वालिटी, क्वांटिटी, मिनिमाइज द वेस्टेजेस अँड मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट. तर हे नियोजन तर केलंय आपण, प्लॅनिंग केलंय, पण त्याप्रमाणे वस्तुस्थिती खरोखर घडते की नाही. प्रीसेट लेवल आपण ठरवलेलं आहे, परफॉर्मन्सचा प्रीसेट लेवल प्लॅनिंग ठरवलेलं आहे. आता त्याच्याशी कम्पेअर करा, खरोखर तसं घडतंय की नाही. तर इट इज कॉल्ड एज कंट्रोल फेज. इथे आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे, प्लॅनिंग प्रमाणेच घडायला पाहिजे सगळ्या गोष्टी, प्रीसेट लेवल ऑफ परफॉर्मन्स. तर हे कम्पेअर करत राहायचं. दॅट मीन्स वी हॅव टू इंटरप्रिट ऍक्च्युअल परफॉर्मन्स अगेन्स्ट द प्लॅन. वी हॅव टू इंटरप्रिट ऍक्च्युअल परफॉर्मन्स अगेन्स्ट द प्लॅन. ऍक्च्युअल परफॉर्मन्स प्लॅनिंगच्या परफॉर्मन्स प्रमाणे, प्लॅनिंग लेवलला जे ठरवलं होतं त्याप्रमाणे ऍक्च्युअल परफॉर्मन्स वर्कर्स कडून मिळतोय की नाही हे चेक करत राहायचं. तर इट इज अ कंट्रोल फेज. आणि ही नियमित ऍक्टिव्हिटी आहे. प्रोग्रेस जो आहे जॉबचा तो कंटिन्युअस आपल्याला चेक करावा लागेल, तंतोतंत प्लॅनिंग प्रमाणे घडत आहे की नाही. नेक्स्ट, करेक्टिव्ह ऍक्शन. आता प्रोग्रेस जो आहे आताच पाहिला आपण, त्या जॉबचा खरोखर तसं नियोजन जे केलं होतं प्लॅनिंग त्याप्रमाणे होत आहे की नाही प्रोग्रेस त्या जॉबचा, क्वालिटी, क्वांटिटी, मिनिमाइज द वेस्टेजेस आणि मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट, 4 गोष्टी सतत मिळत आहे की नाही. तर हे प्रोग्रेस चेक करत राहावं लागेल आपल्याला. आणि वी हॅव टू कीप ए क्लोज वॉच. सतत डोळ्यात तेल टाकून आपल्याला हा प्रोग्रेस चेक करत राहावा लागेल, जॉबचा प्रोग्रेस त्याप्रमाणे होत आहे की नाही प्लॅनिंग प्रमाणे. The expediting means taking action if the progress reporting indicates a deviation of the plan from the original set targets. सेट टार्गेट जो आहे, नियोजन जे केलं होतं प्लॅनिंग
त्याप्रमाणे घडत आहे की नाही, घडत असेल तर चांगली गोष्ट आहे. नियोजन जे केलं होतं प्लॅनिंग त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी क्वालिटी क्वांटिटी मिनिमाइज द वेस्टेजेस मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट, 4 गोष्टी तंतोतंत घडत असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्यात थोडा जरी फरक पडला, डेव्हिएशन क्वालिटीमध्ये पडला, क्वांटिटीमध्ये पडला, मिनिमायझिंग द वेस्टेजेस जास्त होत आहे, त्याच्यामुळे कॉस्ट वाढेल ना प्रॉडक्टची, आणि मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट याच्यात डेव्हिएशन पडलं फरक, तर मग आपल्याला काय करावं लागेल, फॉलोअप घ्यावा लागेल त्याचा सतत, आणि मग आपल्याला रिप्लॅन एक्सपेडिटिंग म्हणजे मग त्याच्याप्रमाणे आपल्याला कृती करावी लागेल, दुरुस्त्या कराव्या लागतील आपल्याला. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं, करेक्टिव्ह ऍक्शन घेतली, एक्सपेडिटिंग केलं आपण, तरी पण त्या जे नियोजन केलं असतं ना प्लॅनिंग त्याप्रमाणे, तरी पण ते परफॉर्मन्स मिळतो आपल्याला, ऍक्च्युअल परफॉर्मन्स तो मॅच होत नाहीये. डेव्हिएशन होऊनच आलं, ऍक्च्युअल प्लॅनिंग मध्ये वेगळं होतं आणि आपल्याला परफॉर्मन्स वर्कर्स कडून जो मिळतो तो वेगळा येतो, डेव्हिएशन आहे, फरक आहे. त्याच्यामुळे मग आता शेवटची पायरी राहील आपल्या जो आता मार्ग नाहीये, आपल्याला पूर्ण रिप्लॅनिंग करावं लागेल आता. Replanning of the whole affair becomes essential in case expediting fails to bring the deviated plan to its actual. एक्सपेडिटिंग फेल झालंय, आपण बरेच प्रयत्न केले की जो आपण प्लॅनिंग केलं होतं, नियोजन केलं होतं, त्याच्यात जो परफॉर्मन्स मिळायला पाहिजे होता प्लॅनिंग प्रमाणे ठरलेलं होतं, तसं ऍक्च्युअल परफॉर्मन्स मिळत नाहीये आपल्याला. आपण बरेच प्रयत्न करतो एक्सपेडिटिंग मध्ये, जे नियोजन केलं होतं प्लॅनिंग त्याप्रमाणे आपल्याला ऍक्च्युअल परफॉर्मन्स मिळायला पाहिजे, तर त्याच्यात आपण दुरुस्त्या करत गेलो, बदल करत गेलो, तरी पण ते एक्सपेडिटिंग करून पण ते फरक राहूनच आला. ऍक्च्युअल प्लॅन आपला जो प्लॅनिंग होता आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स या दोघांमध्ये फरक, डेव्हिएशन राहूनच आलाय. आता मात्र आपला जो मार्ग नाहीये, एक्सपेडिटिंग मध्ये प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु एक्सपेडिटिंग मध्ये पण मार्ग मिळत नाहीये. प्लॅनिंग मध्ये वेगळं होतं परफॉर्मन्स, आपण ठरवलेलं वेगळं होतं, आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स मात्र वेगळा मिळत आहे. आता आपण काय करू, रिप्लॅनिंगच करून टाकू, पूर्ण प्लॅनिंग पुन्हा बदलवून टाकू. पुढे जाऊया, कॅपॅसिटी प्लॅनिंग. Capacity is the limiting capability of a productive unit to produce within a stated time period, normally expressed in terms of output units per unit time. This limit can be increased through overtime or by adding a second shift. While specifying capacity, its measure should be selected carefully. Capacity is added depending upon the demand growth. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की प्रॉडक्टची डिमांड जी असते, मागणी ग्राहकांकडून, ती सतत कमी जास्त होत राहते. प्रॉडक्टची जी मागणी आहे ना, उत्पादन जे करतोय आपण प्रॉडक्ट, त्याची डिमांड जी असते ग्राहकांकडून ती सतत कमी जास्त होत राहते. त्याप्रमाणे आपल्याला कॅपॅसिटी सुद्धा प्लॅनिंग करावं लागेल, कारण डिमांड ही असते कस्टमर कडून, ग्राहकांकडून, ती सतत कमी जास्त होत असते. तर त्या डिमांड प्रमाणे आपल्याला कॅपॅसिटी प्लॅनिंग करावं लागेल. ही फिगर दाखवलेली आहे कॅपॅसिटी प्लॅनिंगची. एक्स ऍक्सिस वर पिरियड दाखवलाय, वाय ऍक्सिस वर कॅपॅसिटी दाखवली. आता एका ठिकाणी काय झालेलं आहे, तुम्ही डॉटेड लाईन्स पाहताय, त्या ठराविक पिरियडला काय झालेलं आहे, मागणी वाढलेली आहे कस्टमर कडून. मग आपण काय केलं, कॅपॅसिटी वाढवलेली आहे, तिथे कॅपॅसिटी ऍडिशन शब्द लिहिलेला आहे पहा. त्या ठराविक कालावधीत काय झालेलं आहे, ते मागणी वाढलेली आहे, डिमांड कस्टमर्स कडून, ग्राहकांकडून. त्याच्यामुळे आपण त्या डॉटेड लाईनने काय केलं, कॅपॅसिटी ऍडिशन केलेलं आहे. 2 ठिकाणी केलेलं आहे पहा कॅपॅसिटी ऍडिशन. रिक्वायरमेंट जास्त आहे, कस्टमर कडून मागणी जास्त आहे, मग आपणही काय केलं, कॅपॅसिटी उत्पादन वाढवून टाकलं. त्या ठराविक कालावधीत कॅपॅसिटी ऍडिशन केलं आपण. ठीक आहे, पुढे जाऊया. या काही डेफिनेशन्स दिलेले आहे. डिझाईन कॅपॅसिटीची आहे, ऍक्च्युअल आउटपुट आहे, मेजर्स ऑफ कॅपॅसिटी इन डिफाइनिंग सिस्टीम इफेक्टिव्हनेस आर. पहिली डेफिनेशन एफिशियन्सीची आहे, दुसरी डेफिनेशन युटिलायझेशनची. पुढे जाऊया, नीड फॉर कॅपॅसिटी प्लॅनिंग. कॅपॅसिटी प्लॅनिंगची गरज का भासते, केव्हा भासते गरज, व्हेन अन ऑर्गनायझेशन डिसाइड्स टू इन्क्रीज प्रोडक्शन. जेव्हा उत्पादन वाढवायचं असेल कोणत्या ऑर्गनायझेशनला,
त्याच कॅपॅसिटी प्लॅनिंगची गरज भासेल. त्याचप्रमाणे इंट्रोड्यूस न्यू प्रॉडक्ट, नवीन उत्पादन काहीतरी नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचे आहे त्यावेळेस सुद्धा कॅपॅसिटी प्लॅनिंगची गरज भासेल. पुढे जाऊया. नेक्स्ट, प्रोसेस ऑब्लिक ऍक्टिव्हिटीज ऑफ कॅपॅसिटी प्लॅनिंग. कॅपॅसिटी प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. त्या काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या कॅपॅसिटी प्लॅनिंगच्या. नंतर मेजरिंग कॅपॅसिटी. कॅपॅसिटी मेजर कशी करायची? कॅपॅसिटी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ इनपुट्स और आउटपुट्स ऑफ द कन्वर्शन प्रोसेस. सम कॉमन एक्झाम्पल्स ऑफ कॅपॅसिटी मेजर्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता टेबल पाहिला तर तुम्हाला एकदम लवकर लक्षात येईल की कॅपॅसिटी कशी मोजायची. लेफ्ट टेबलमध्ये लेफ्ट कॉलम मध्ये ऑर्गनायझेशन दिले आहे, राईट कॉलम मध्ये मेजर दिली आहे. आता फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्री ऑर्गनायझेशन, तर आपण ते कॅपॅसिटी मेजर कशी करू? किती नंबर ऑफ ऑटोमोबाईल्स त्यांनी हे केलं उत्पादन. सो इट इज अ मेजर. स्टील प्लांट आहे ऑर्गनायझेशन, तिथे किती टन्स ऑफ स्टीलचं उत्पादन झालेलं आहे. इट इज द मेजर ऑफ कॅपॅसिटी. कॉलेज स्कूल असेल तर नंबर ऑफ स्टुडंट्स, इट इज द कॅपॅसिटी. ऑर्गनायझेशन काय, कॉलेज किंवा स्कूल, मेजर काय, नंबर ऑफ स्टुडंट्स. तर हे काही उदाहरणं दिलेले. लेफ्ट हँड साईडला ऑर्गनायझेशनची नावं दिली आहे, राईट हँड साईडला मेजर दिलेली, कॅपॅसिटी मेजर, मेजरिंग द कॅपॅसिटी राईट हँड साईडला दिलेली. नेक्स्ट, फोरकास्टिंग. आता फोरकास्टिंग म्हणजे तुम्हाला सांगितलं थोड्यापूर्वी. फोरकास्टिंग इज द जजमेंट ऑफ फ्युचर कंडिशन्स. हे भविष्याचा वेध घ्यायचा, जजमेंट घ्यायचं आहे. आता जजमेंट म्हणजे काही ते तंतोतंत तसं घडणार नाहीये. आज आपण प्लॅनिंग केलं त्याप्रमाणेच घडेल असं काही शाश्वती नाही ना. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, आकाशवाणीवर सांगण्यात येतं उद्या पाऊस पडेल, ढगाळ वातावरण राहील, पण ते होतं उलटच. ढगाळ वातावरण राहत नाही आणि पाऊसही नाही पडत. आणि कधी कधी सांगतो की आकाश निरभ्र राहील, पाऊस पडणार नाही, त्या दिवशी मात्र ढग दाटून येतात आणि पाऊस पडतो. हे एक जजमेंट आहे आपलं, फ्युचर कंडिशन्स काय काय राहतील. तंतोतंत तसं घडेल याची मात्र शाश्वती नाही. तर हे सेल्स फोरकास्टिंग आणि प्रोडक्शन फोरकास्टिंग हे महत्वाचे दोन याच्यात जास्त करतात फोरकास्टिंग. उत्पादन किती होईल आणि विक्री किती होईल. इम्पॉर्टन्स ऑफ फोरकास्टिंग. तर हे इम्पॉर्टन्स दिलेलं आहे फोरकास्टिंगचं, फार महत्वाचं आहे. फोरकास्टिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे तर टाइप्स ऑफ फोरकास्टिंग. 3 प्रकार दिलेले आहे फोरकास्टिंगचे. 3 प्रकार आहे. एक शॉर्ट टर्म फोरकास्टिंग आहे, हे कमी कालावधीसाठी फोरकास्टिंग करण्यात येतं, भविष्याचा वेध घेण्यात येतो, भविष्यात असं असं घडेल म्हणून. आणि द पिरियड मे बी अप टू 2 इयर्स, 2 वर्षापर्यंतचं शॉर्ट टर्म फोरकास्टिंग करतो आपण. मीडियम टर्म फोरकास्टिंग हे 5 वर्षापर्यंत करतो आपण. भविष्याचा वेध, भविष्यात 5 वर्षात काय काय घडेल याचा अभ्यास करतो आपण आणि फोरकास्टिंग करतो. लॉंग टर्म फोरकास्टिंग मात्र काय असतं, 15 ते 20 वर्षापर्यंतचा वेध घेतो आपण. इट इज कॉल्ड एज लॉंग टर्म फोरकास्टिंग. चला पुढे जाऊया. राउटिंग. राउटिंग म्हणजे काय, एका प्रकारे पाथ ऑफ ऑपरेशन. ऑपरेशन कसे कसे होत जातील, कोणकोणत्या मशीन्सवर होत जातील, तो पाथ असतो, एक डिसाइडेड पाथ असतो तो. फ्लो ऑफ वर्क कसं होईल, प्लांट मध्ये फ्लो ऑफ वर्क कसं कसं होत जाईल. याच्या सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स, मशीन्स, कोणत्या मशीनवर कोणतं ऑपरेशन होईल, कोणते पर्सन्स कोणतं काम करतील, या ऑपरेशन कोणते पर्सन्स कोणते काम करतील, याची सगळी माहिती राउटिंग मध्ये देण्यात येते. तर फ्लो ऑफ वर्क थोडक्यात काय, फ्लो ऑफ वर्क प्लांट मध्ये कसं कसं मटेरियल जाईल, कोणकोणत्या मशीनवर जाईल, व्हॉट वर्क विल बी डन, व्हेअर इट विल बी डन, हाऊ इट विल बी डन. तर ऑपरेशन्स ठरवण्यात येतात, कोणतं ऑपरेशन कोणत्या मशीनवर करायचं, त्यांचा सिक्वेन्स ठरवण्यात येईल, कोणत्या मशीनवर कुठे काम करण्यात येईल,
कोणतं ऑपरेटर ते काम करेल, हे सगळं राउटिंग मध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देण्यात येते. राउटिंग प्रोसिजर याच्यात काही स्टेप्स दिलेले आहे. पहिले प्रोडक्ट अनालिसिस, नंबर 2 बिल ऑफ मटेरियल, number 3 determination of manufacturing operations and sequence of operations, number 4 determination of lot size, number 5 determination of scrap, number 6 analyze the production cost. Number 7 prepare production control forms, and number 8 prepare route sheet. ही राउट शीट, प्रिपरेशन ऑफ राउट शीट जी आहे ही शेवटची पायरी आहे राउटिंग प्रोसिजरची. आणि कोण करतं राउट शीट तयार? इट इज प्रिपेअर्ड बाय राउट क्लर्क. कोण तयार करतं? राउट क्लर्क राउट शीट तयार करतं. राउट शीट काय काय दाखवतं आपल्याला? कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं राउट शीट? इट शोज द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स, कोणकोणता ऑपरेशन्स, काय काय ऑपरेशन्स करायचे, त्यांचा सिक्वेन्स कसा राहील, इन विच डिपार्टमेंट दे विल बी कॅरीड आउट, अँड विच मशीन्स अँड टूल्स विल बी यूज. हे राउट शीट मध्ये सगळी डेफिनेशन, सगळी इन्फॉर्मेशन देण्यात येते. पुढे फॅक्टर्स अफेक्टिंग राउटिंग. तर हे कोणकोणते फॅक्टर्स असतात ज्यांचा राउटिंग वरती इफेक्ट होतो, परिणाम. हे काही फॅक्टर्स दाखविलेले. राउट शीट, राउट शीट मध्ये महत्वाची काय इन्फॉर्मेशन देण्यात येते? आता सांगितलं तुम्हाला. नेम ऑफ ऑपरेशन्स असतात, कोणकोणते ऑपरेशन्स करायचे, त्यांचा सिक्वेन्स कसा राहील, कोणतं ऑपरेशन पहिले राहील, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन, कोणत्या ऑपरेशनसाठी कोणत्या मशीन्स यूज करण्यात येतील, पार्ट नेम, पार्ट नंबर, मटेरियल स्पेसिफिकेशन्स, कोणतं मटेरियल त्या पार्टसाठी यूज करण्यात येईल, नंतर कटिंग टूल्स कोणकोणते यूज करण्यात येतील, जिग्स कोणकोणते यूज करण्यात येतील, फिक्स्चर्स कोणकोणते यूज करण्यात येतील, आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये हे ऑपरेशन्स करण्यात येतील. तर आउटशीट मध्ये फार महत्वाची माहिती देण्यात येतात. नेम ऑफ ऑपरेशन्स, देअर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स, कोणते मशीन्स वरती ऑपरेशन्स करण्यात येतील, पार्ट नेम, पार्ट नंबर, मटेरियल कोणते यूज करण्यात येतील, ते तो पार्ट बनविण्यासाठी, कटिंग टूल्स कोणते यूज करण्यात येतील, जिग्स कोणते यूज करण्यात येतील, फिक्चर्स कोणते यूज करण्यात येतील, आणि सेक्शन, कोणत्या सेक्शन किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये हे ऑपरेशन्स करण्यात येतील. थोडक्यात म्हणजे सगळीच माहिती येते राउट शीट मध्ये. एक आपण टेबल पाहूया म्हणजे लवकर लक्षात येईल. आता पहा, राउट शीट मध्ये हा टेबल दाखवलेला आहे. पार्ट नेम पहिले लिहायचं, जो आपल्याला प्रॉडक्ट तयार करायचं त्याच्यात जे पार्ट्स लागतात, असेंबल्ड होतात नाही पार्ट्स, तर पार्ट नेम, त्या पार्टचा नंबर असतो, किती क्वांटिटीमध्ये ते पार्ट्स तयार करायचे, नंतर मटेरियल कोणते यूज करत आहे, हार्डनेस काय त्या मटेरियलची, आणि ड्यू डेट, तो पार्ट किती तारखेला संपवायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे तो पार्ट. ड्यू डेटचा अर्थ लक्षात घ्या, महत्वाचं आहे. ड्यू डेट मीन्स टू बी कम्प्लिटेड ऑन, तो पार्ट पूर्ण कम्प्लीट व्हायला पाहिजे या तारखेला. नंतर पार्टचं ड्रॉइंग सुद्धा देण्यात येते. राईट हँड साईडला पाहतो राउट शीट मध्ये फार महत्वाची इन्फॉर्मेशन देण्यात येते. ऑपरेटरला एकदम सोपं जातं, कारण त्याच्या नजरेसमोरच असतात हा सगळं इन्फॉर्मेशन. ड्यू डेट म्हणजे काय, तो पार्ट किती तारखेला कम्प्लीट व्हायला पाहिजे. आणि राईट हँड साईडला पहा, पार्टचं ड्रॉइंग सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येतं. आता ऑपरेशन नंबर आहे पहिल्या कॉलम मध्ये, ऑपरेशनचं डिस्क्रिप्शन, थोडक्यात सगळी माहिती देण्यात येईल त्या ऑपरेशनची, मशीन कोणत्या मशीनवरती ऑपरेशन करण्यात येईल, त्या मशीनचं नाव वगैरे सगळं देण्यात येईल, कोणत्या सेक्शन किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये हे ऑपरेशन्स करायचे, कोणत्या मशीनवर करायचे, त्या सेक्शन डिपार्टमेंटचं नाव देण्यात येतील, टूल्स कोणकोणते यूज करण्यात येतील त्यांची सगळी इन्फॉर्मेशन देण्यात येईल, आणि मग सेटअप टाइम त्या मशीनचा, ज्या मशीनवर ऑपरेशन्स करायचे त्या मशीनचा सेटअप टाइम, मग ऑपरेशन टाइम, आणि मग या दोघांची बेरीज करून टोटल. ही सगळं राउट शीट मध्ये ऑल इन्फॉर्मेशन विल बी प्रोव्हाइडेड टू द ऑपरेटर.
चला पुढे जाऊया. शेड्युलिंग. शेड्युलिंग मध्ये दोन प्रकारचे असतात, प्रोडक्शन शेड्यूल आहे आणि एक मास्टर शेड्यूल. देर आर टू टाइप्स ऑफ शेड्यूल्स. एक टाइम टेबल असतो शेड्यूल म्हणजे. Various techniques are used for scheduling purposes. Some common scheduling techniques are Gantt chart किंवा ज्याला बार चार्ट सुद्धा म्हणतात, फ्लो प्रोसेस चार्ट, लाईन ऑफ बॅलन्स, लिनियर प्रोग्रामिंग अँड नंबर 5 नेटवर्क टेक्निक. शेड्युलिंगची माहिती थोड्यापूर्वी दिलेली होती. ही जास्तीची माहिती आहे. जो डिस्पॅचिंगची पण माहिती दिली होती थोड्यापूर्वी. अजूनही काही माहिती आहे डिस्पॅचिंगची. राउटिंग अँड शेड्युलिंग या ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर डिस्पॅचिंग करण्यात येतं. लक्षात ठेवा, डिस्पॅचिंग ऍक्टिव्हिटी केव्हा करण्यात येते? फंक्शन हे राउटिंग आणि शेड्युलिंग झाल्यानंतर. नंतर ड्युटीज किंवा ज्याला फंक्शन्स ऑफ डिस्पॅचिंग म्हणतात ते ड्युटीज दिलेले आहे. डिस्पॅचिंग डिपार्टमेंट जे असतं सेक्शन डिस्पॅचिंगचं, काय काय ड्युटीज असतात तिथच्या लोकांचे. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट ड्युटीज और फंक्शन्स ऑफ डिस्पॅचिंग डिपार्टमेंट, डिस्पॅचिंग सेक्शन. आता काही फॉर्म्स असतात डिस्पॅचिंग मध्ये यूज करतात. फॉलोइंग आर सम ऑफ द कॉमन फॉर्म्स यूज्ड इन डिस्पॅचिंग. पहिला वर्क ऑर्डर. उत्पादनाला सुरुवात करताना वर्क ऑर्डर इश्यू करण्यात येतात. वर्क ऑर्डर्स आर इश्यूड टू कॉमेन्स द डिझायर्ड लॉट ऑफ प्रोडक्ट्स. नंतर टाइम कार्ड हे सगळ्या प्रत्येक ऑपरेटरला देण्यात येतं. नंतर इन्स्पेक्शन तिकीट्स आहे. नंतर मूव तिकीट्स आहे. नंतर टूल अँड इक्विपमेंट तिकीट्स आहे. टूल अँड इक्विपमेंट तिकीट्स ऑथोराइज करतात टूल डिपार्टमेंटला की तुम्ही इश्यू करा आता टूल्स, जिग्स, पिक्चर्स टू द शॉप. उत्पादनाला सुरुवात होता येता आणि टूल डिपार्टमेंट काय करेल, टूल अँड इक्विपमेंट्स, जिग्स, पिक्चर्स वगैरे जे काही असतील ते शॉपला देईल. नंतर मटेरियल रिक्विजिशन फॉर्म आहे. काय काय मटेरियल लागतो उत्पादनासाठी ते स्टोअर्स डिपार्टमेंट प्रोव्हाइड करेल. ऍक्च्युअल प्रोडक्शन सुरुवात होण्यापूर्वी मटेरियल रिक्विजिशन फॉर्म भरून द्यावा लागेल त्या कन्सर्न शॉपने आणि प्रोव्हाइड कोण करेल? स्टोअर्स डिपार्टमेंट. And this is the last one, progressing / progressive control. Progressing or progressive control is also called as follow. याला फॉलोअप हा शब्द सुद्धा आहे. आपण आताच पाहिलं ना थोड्यापूर्वी, प्लॅनिंग मीन्स थिंकिंग बिफोर डुईंग. प्लॅनिंगचा अर्थ काय होतो? आपण नियोजन करतो, क्वालिटी अशी मिळायला पाहिजे, स्टँडर्ड सेट करतो, क्वांटिटी शेड्यूल प्रमाणे मिळायला पाहिजे, 8 तासामध्ये एवढं उत्पादन व्हायला पाहिजे वगैरे, सगळं प्लॅन करतो आपण, थिंकिंग बिफोर डुईंग. आणि नंतर वेस्टेजेस कमीत कमी व्हायला पाहिजे जेणेकरून प्रॉडक्टची कॉस्ट कमी राहील आणि मार्केटमध्ये त्याला कमी किमतीमध्ये विकता येईल आपल्याला. तर पहिलं आहे क्वालिटीचं प्लॅनिंग करतो, क्वांटिटीचं प्लॅनिंग करतो, कॉस्टचं प्लॅनिंग करतो आपण, आहे की नाही. मग त्याच्यासाठी वेस्टेजेस कमीत कमी व्हायला पाहिजे. आणि चौथं आहे डिलिव्हरी डेट. 4 मुद्दे फार महत्वाचे: क्वालिटी, क्वांटिटी, मिनिमाइज द वेस्टेजेस अँड मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट. त्याच्यावर सतत डोळ्यात तेल टाकून या 4 गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. आणि प्रोग्रेस त्या जॉबचा किती होत आहे याचा थोड्या वेळाने आपल्याला रिव्ह्यू घ्यावा लागतो. सो इट इज अ रेग्युलर प्रोसेस. व्हॉट डू यू मीन बाय प्रोग्रेसिंग और प्रोग्रेसिव्ह कंट्रोल? इट इज अ रेग्युलर प्रोसेस. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉलो. सतत लक्ष ठेवावं लागतं की काय प्रोग्रेस चालू आहे जॉबचा, प्लॅनिंग केल्याप्रमाणे ऍक्च्युअल परफॉर्मन्स मिळत आहे की नाही. आता हे केव्हा सुरू होईल प्रोग्रेसिंग किंवा प्रोग्रेसिव्ह कंट्रोल? इट विल फॉलो द डिस्पॅचिंग फंक्शन. डिस्पॅचिंग झाल्यानंतर प्रोग्रेसिव्ह कंट्रोल सुरू होईल.
प्रोग्रेसिंग किंवा ज्याला प्रोग्रेसिव्ह कंट्रोल म्हणतात. डिस्पॅचिंगचं काम, डिस्पॅचिंग फंक्शन झालं की मग नेक्स्ट फंक्शन काय सुरू आहे, प्रोग्रेसिंग किंवा प्रोग्रेसिव्ह कंट्रोल. याच्यात काय कॉजेस, डेव्हिएशन, प्लॅन परफॉर्मन्स आहे, प्लॅनिंग केलं आहे असं परफॉर्मन्स मिळायला पाहिजे, पण ऍक्च्युअली तसं परफॉर्मन्स मिळत नाही आपल्याला. ऍक्च्युअल परफॉर्मन्स वेगळा असतो प्लॅन परफॉर्मन्स पेक्षा. आपण तर ठरवलं असतं प्लॅनिंग परफॉर्मन्स मध्ये की असं असं परफॉर्मन्स मिळायला पाहिजे वर्कर्सकडून, क्वालिटी अशी अशी मिळायला पाहिजे, क्वांटिटी एवढ्या तासात एवढी मिळायला पाहिजे, वेस्टेजेस कमीत कमी व्हायला पाहिजे, आणि तारीख पण तंतोतंत डिलिव्हरी डेटची मेंटेन व्हायला पाहिजे जी ती ठरवलेली आहे. कारण कस्टमर वाट पाहत राहतो ना मार्केटमध्ये. तर हे प्लॅन परफॉर्मन्स असतं, पण तसं घडत नाही. डेव्हिएशन पळतं, फरक पळतो, ऍक्च्युअल परफॉर्मन्स वेगळा मिळतो प्लॅन परफॉर्मन्स पासून. तर याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करावं लागतं प्रोग्रेसिंग मध्ये, की कॉजेस काय आहे, डेव्हिएशन कशामुळे फरक पडलेला आहे, ते सगळं प्रोग्रेसिंग मध्ये आहे. इथे काही एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह दाखवलेले प्रोग्रेसिव्ह कंट्रोलचे. डिले कशामुळे होतो उत्पादनाला, ते काही कारण दाखवलेले, ऑब्जेक्टिव्ह दाखवलेले, एम्स दाखवलेले. नंतर जनरल कॉजेस ऑफ डिले दाखवलेले, शॉर्टेज और डिले ऑफ मटेरियल, मटेरियलच वेळाने आलं त्याच्यामुळे ते ऍक्च्युअल परफॉर्मन्स वेगळा मिळतो, प्लॅन परफॉर्मन्स वेगळा होता. प्लॅन परफॉर्मन्स मध्ये असं थोडी लिहिलं होतं की मटेरियलला डिले होणार आहे. प्लॅन परफॉर्मन्स मध्ये तर असंच ठरलं होतं ना की या वेळेस मटेरियल रिसिव्ह होईल म्हणून आपल्याला. तर हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या याच्यामध्ये. प्लॅन परफॉर्मन्स आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स मध्ये फरक याच्यामुळे पडतो. आणि शेवटचा आता ड्युटीज अँड फंक्शन्स ऑफ प्रोग्रेसिंग. प्रोग्रेसिंग डिपार्टमेंटचं फंक्शन किंवा ड्युटीज काय काय. प्लॅन परफॉर्मन्स पेक्षा वेगळं पडत असेल, डेव्हिएशन येत असेल आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स वेगळा फरक पडत असेल प्लॅन परफॉर्मन्स आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स मध्ये, तर मग आपल्याला मोर रिसोर्सेस लावावे लागतील, सब कॉन्ट्रॅक्ट द्यावा लागेल, वेग वाढवावा लागेल कामाचा, मशीन्स किंवा लेबर्स हायर भाड्याने घ्यावे लागतील, ओव्हर टाइम द्यावा लागेल लोकांना काम करायसाठी, आणि राउटिंगचा यूज ऑफ अल्टरनेटिव्ह राउटिंग. तर ह्या काही कामं दिलेले ड्युटीज किंवा फंक्शन्स ज्याला म्हणतो प्रोग्रेसिंग डिपार्टमेंटचे. तर इथे आपला टॉपिक संपतोय. ऑल द बेस्ट, थँक्यू.